आज आपण बनवणार आहोत आंब्याच्या गोड चवीचा आणि ताज्या खोबऱ्याच्या स्वादाचा अप्रतिम संगम असलेली आंबा नारळ बर्फी आणि लाडू। ही रेसिपी अगदी झटपट, सोपी आणि कमी साहित्यामध्ये तयार होते। आंब्याचा नैसर्गिक गोडवा आणि खोबऱ्याची मऊसर चव प्रत्येक घासाला खास बनवते। सण समारंभ, पाहुणचार किंवा मुलांसाठी खास गोड पदार्थ म्हणून ही रेसिपी नक्की करून पहा। कोणताही कृत्रिम फ्लेवर न वापरता घरच्या घरी बनवलेली स्वादिष्ट आंबा नारळ बर्फी आणि लाडू रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। चला तर अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी संपूर्ण एका नारळाचं ओलं खोबरं घेतलेलं आहे। नारळाची मागची तपकिरी साल काढली तरी चालते आणि नाही काढली तरी चालते। इथे मी संपूर्ण साल काढून घेतलेली आहे। खोबऱ्याची साल काढल्यामुळे बर्फी किंवा लाडू दिसायला अगदी आकर्षक दिसतात। आता खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, त्यामुळे ते मिक्सरमध्ये अगदी सहज आणि बारीक वाटले जाते। इथे मी संपूर्ण खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत। आता हे काप मिक्सरच्या भांड्यात घालायचे। खोबरे व्यवस्थित बारीक होण्यासाठी त्यामध्ये अगदी थोडेसे दूध घालायचे आणि मग मिक्सरला फिरवून एकसारखे बारीक करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता अगदी मऊसर आणि बारीक मिश्रण तयार झाले आहे। यामुळे बर्फी आणि लाडू दोन्हींचा पोत खूपच छान येतो। आता इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। ही साखर देखील मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची, म्हणजे ती मिश्रणात पटकन विरघळते। बारीक करून झाल्यानंतर एक पूर्ण पिकलेला गोड आंबा घ्यायचा। आंब्याची साल काढून त्याचा गर मिक्सरमध्ये फिरवून गुळगुळीत पल्प तयार करून घ्यायचा आहे। या आंब्याच्या पल्पमुळे आपली बर्फी आणि लाडूला अप्रतिम रंग, सुगंध आणि नैसर्गिक गोडवा मिळणार आहे। आता एक कढई घ्यायची। कढईला थोडंसं तूप लावायचं, म्हणजे मिश्रण खाली चिकटणार नाही। आता कढईमध्ये बारीक केलेले खोबरे घालायचे, त्यानंतर तयार केलेला आंब्याचा पल्प घालायचा आणि बारीक केलेली साखर देखील घालायची। हे तिन्ही पदार्थ गॅसवर ठेवण्यापूर्वीच व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचे। सुरुवातीलाच गॅसवर ठेवल्यास मिश्रण पटकन गरम होऊन उडण्याची शक्यता असते, त्यामुळे आधी सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्यायचे। आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेले आहे। गॅसवरती कढई ठेवायची। सुरुवातीला फक्त 1 मिनिट गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची आणि कढई गरम होताच लगेच फ्लेम लो करायची। त्यानंतर हे मिश्रण सतत हलवून शिजवून घ्यायचे। गॅस मोठा ठेवल्यास मिश्रण कढईला चिकटू शकते किंवा करपण्याची शक्यता असते आणि मिश्रण बाहेर उडूही शकते। त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत गॅसची फ्लेम मंद ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। मिश्रण थोडंसं शिजल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची। मिल्क पावडर घातल्यानंतर ती लगेच आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, नाहीतर त्यामध्ये छोट्या छोट्या गुठळ्या तयार होऊ शकतात। मिल्क पावडरमुळे बर्फी आणि लाडूंना खव्यासारखी समृद्ध चव आणि मऊसर पोत मिळतो। साधारण 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता की मिश्रण बऱ्याच प्रमाणात आटलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि पुन्हा सतत हलवत परतून घ्यायचं। हे मिश्रण योग्य घट्ट होण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्यामुळे संयमाने परतत राहायचं। आता मिश्रण तयार झालं आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यामध्ये चमचा उभा करून पाहायचा। तुम्ही पाहू शकता सुरुवातीला चमचा उभा राहत नाही आणि लगेच खाली पडतो, याचा अर्थ मिश्रण अजून तयार झालेलं नाही। त्यामुळे आणखी थोडा वेळ हे परतून घ्यायचं। काही वेळानंतर मिश्रण कढई सोडायला लागतं आणि पुन्हा चमचा उभा करून पाहिल्यावर तो खाली पडत नाही, याचा अर्थ बर्फी आणि लाडू बनवण्यासाठी मिश्रण अगदी योग्य प्रकारे तयार झाले आहे। आता हे गरमागरम मिश्रण लगेच कढईतून बाहेर काढायचं। हे मिश्रण असंच कढईमध्ये ठेवलं तर खाली लागण्याची शक्यता असते। इथे मी एक ट्रे तुपाने ग्रीस करून तयार ठेवलेला आहे। त्यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं। मिश्रण थंड झाल्यानंतर सर्वप्रथम आपण याचे सुंदर, मऊसर आणि स्वादिष्ट लाडू बनवून घेणार आहोत। सुरुवातीला याचा छोटासा एक गोळा घ्यायचा आणि त्यापासून लाडू बांधून घ्यायचे। लाडू बांधताना तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये तुमच्या पसंतीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता
इथे मी काजूचे छोटे तुकडे घेतलेले आहेत. थोडंसं मिश्रण हातात घेऊन त्यामध्ये काजूचे तुकडे भरायचे आणि छान गोल आकाराचा लाडू वळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता हे लाडू अगदी सहज आणि सुंदर तयार होतात. आता तयार झालेला लाडू डेसिकेटेड कोकोनटमध्ये हलक्या हाताने घोळवून घ्यायचा. त्यामुळे लाडू हाताला चिकटत नाही आणि त्यांना आकर्षक टेक्स्चरही मिळते. शिवाय पांढऱ्या शुभ्र खोबऱ्याच्या आवरणामुळे लाडू आणखी सुंदर दिसतात. तुम्ही पाहू शकता किती छान आणि आकर्षक लाडू तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने मी थोडेसे लाडू याचे बनवून घेतले. हे लाडू खायला अतिशय मऊ, स्वादिष्ट आणि तोंडात टाकताच विरघळतात. आंब्याचा सुगंध, खोबऱ्याची चव आणि काजू यामुळे प्रत्येक लाडू अधिकच स्वादिष्ट लागतो. आता उरलेलं मिश्रण मी तुपाने ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. त्यानंतर यावर सजावटीसाठी काजू लावून घेतले आहेत. मी एका सरळ रेषेत काजू लावलेले आहेत, पण तुम्हाला आवडत असेल तर बदाम, पिस्ते किंवा इतर कोणतेही ड्रायफ्रूट्स बारीक चिरून यावर सजावट करू शकता. आता हे मिश्रण साधारण 2 तास तसेच ठेवायचे, म्हणजे ते व्यवस्थित सेट होतं. तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी छान सेट झालेलं आहे. आता चाकूच्या साहाय्याने आपल्या आवडीनुसार बर्फीचे तुकडे कापून घ्यायचे. बर्फी कापताना तुम्ही पाहू शकता ती चाकूला अजिबात चिटकत नाही आणि अगदी सहजपणे कट होते. तसेच ट्रेच्या तळालाही मिश्रण चिकटलेलं नाही. बर्फीचा पोत खूपच सुंदर, मऊसर आणि परफेक्ट तयार झालेला आहे. शेवटी यावर थोडंसं केशर टाकून सजावट केली आहे, ज्यामुळे बर्फी आणखी आकर्षक दिसते. या एकाच मिश्रणापासून तुम्ही स्वादिष्ट लाडू किंवा सुंदर बर्फी दोन्ही बनवू शकता. आंब्याची नैसर्गिक गोडी, खोबऱ्याचा स्वाद आणि मिल्क पावडरची खव्याची चव यामुळे ही रेसिपी नक्कीच सर्वांना आवडेल. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.